नमस्कार लाडक्या बहिणींनो, अखेर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी। मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरू झालेले आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी केलाय, ई-केवायसी दुरुस्ती केलाय, विनाकारण जर तुम्ही अपात्र झाला असेल तर परत या पात्र यादीमध्ये घेण्यासाठी जर ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केली असेल तर काळजी करू नका। जरी तुम्हाला आता हप्ता आलेला नसेल तर येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये कन्फर्म तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत। मार्च महिन्याचा हप्ता आता सध्या वाटप प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। ही प्रक्रिया पुढील 2 ते 3 दिवस सुरू असणार आहे, म्हणजे जवळपास 15 मे पर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये कन्फर्म हे पैसे येणार आहेत। ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। याचबरोबर भरपूर अशा लाडक्या बहिणी विनाकारण या ठिकाणी अपात्र झाले आहेत। यामध्ये ज्या लाडक्या बहिणी आतापर्यंत ई-केवायसी केल्याच नाहीये अशा भगिनींना हप्ता मिळणं बंद झालाय। यांचा हप्ता जर परत सुरू करायचा असेल तर जून किंवा जुलैमध्ये परत ई-केवायसी सुरू होईल, तेव्हा सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी प्रक्रिया कंप्लीट करायची आहे। कारण ई-केवायसी दरवर्षी कंपल्सरी करण्यात आली आहे। ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी दरवर्षी जुलै किंवा जून महिन्यामध्ये करतील अशाच लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा कंटिन्यू हप्ता मिळत राहील। परंतु ज्या लाडक्या बहिणी आतापर्यंत कंटिन्यू हप्ता मिळवलेले आहेत अशा भगिनींसाठी ही एक आनंदाची बातमी आहे। कारण मार्च महिन्याचे 1500 रुपये लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरू झालेले आहेत। काल काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। आजपासून ते 15 मे पर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे येतील जर तुम्ही पात्र असाल तर। ही एक महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण प्रत्येक योजनेबद्दल अचूक अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती येत असतात। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।